वाटत नाही, प्रेम राहतं त्याच्यात. एखादा कीर्तनकार भेटला, 5 मिनिटं आधी भेटले असते तर तुम्हालाच कीर्तन करायला लावलं असतं. कुणीच कुणाला करू देत नसतं. कुणी काय डिझेल टाकून जाय रिकामा आहे का मारत होतो, पण त्याच्यात प्रेम राहतं का नाही. आपण म्हणलं ते गायक त्याला स्वर कळत नाही. आपण म्हणू काय वाजवलं त्या पोरान त्याला ताल नाही. आपण म्हणू काय कीर्तन झालं साठे महाराज त्याला विषय कळत नाही. मग तुला काय कळतंय सांग. आम्ही सगळे मिळून तळ्यात उडी हाणतो जाऊन उग. कुणाला मी वाईटच म्हणजे जावा का हवा तरी कुणाला चांगलं म्हणायला शिका. एवढं मोठे कोरोनानं जिरविली ना आपली तरी बी का. परवा दिवशी एक जण माई शपथ लबाड नाही महाराज, परवा दिवशी एक जण काय म्हणला माहिती का मला, यंदा लय सीजन बुडला असेल तुमचं. म्हणलं नालाय का ह्याच्यामुळेच बुडाले बघ बाकी काही नाही. ही श्रद्धाच नाही ना राहिली महाराज. काय बरोबर आहे का. कुठे राहिले लक्षात घ्या. मुद्दा कुठे त्याचा मुद्दा कुठे आपला मुद्दा एवढाच आहे की आम्हाला बाहेरचं माहित नाही, आम्हाला आतलं माहिती नाही. ज्ञानोबा म्हणालेत का नाही, आत्मा जो शिवाचा राम जप. पुढचा माणूस म्हणला हो असं नीट सांगा, उत्तर द्या आम्हाला, बोगस बोलू नका. ज्ञानोबाराला राग आला. ज्ञानोबा म्हणले हो तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का. बरं हरी 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 मगापासून लावून धरले, 11:15 वाजले. काय हरीपाशी गतुडे का तुमच्या. हा काय हरीपाशी. आम्हाला तुमचं हरीच माहित नाही. सपशेल 2 जण उचलले राम कृष्ण वाचा. इथं हरी आला का. इथं हरी आला का बोला. इथं हरी नाही. ज्ञानोबा हरी माहितीच नाही ना. दोघंच उचलले. राम आणि कृष्ण आम्हाला माहितीत, हरी माहित नाही. आणि हे नुसते नाहीत, हे माझ्या जीवाभावाचे. भाव हा जीवाचा. ही राम आणि कृष्ण माझ्या जीवा. गुरुजी सर थोडंसं 11च्या पुढे गेलं जमन ना. हा एक 15 म्हणजे काही बंधन वगैरे नाहीत ना. हो मग तेच म्हणलं कसं आता अभंग झाला. बरं आधीच सुरू झालं उशीर व्हायला म्हणूनच म्हणायला लागलं. ते म्हणले काय सुरू होतो गेले विसरून बघा. राम आणि कृष्ण आमच्या जीवा भावाचे. आम्हाला हरी माहिती. बोला पटकन हरी माहिती नाही. पुढचा माणूस मला ज्ञानोबा आहे. 2 तोंडी बोलव जाऊ नका. इकडे तुमचंच प्रमाण आहे. काय एक नाम हरी एक नाम तुरी. एक नाम हरी एक नाम तुरी. अद्वैत मुसळी विराजाने. काय एक तत्व नाम दृढ धरी मना. आणि हरीशी करुणा येईल तुझी. किंवा एक तत्व एक नाम हरी आणि द्वैत नाम तुम्हीच म्हणायला ती एक आमचा हरी राहू द्या. आमच्या हरीहून काही घेण देण नाही. पुढचा माणूस म्हणला पण तुम्हीच म्हणतात ती एक नाम हरीन बाकीच्या नाम दुरी. तुमच्यासाठी एकच नाम आहे म्हणतात. आणि इथं तर तुम्ही दोघं घेतलेत. राम बी घेतलाय आणि कृष्ण बी घेतलाय. आमच्या हरीचं काही नाही. आमचा हरी राहू द्या. आमच्या हरीबद्दल काही नाही. पण तुम्ही बी असं 2 तोंडी बोलू नका ना. हा हो बोला. अरे काय बोला तुम्ही 2 कसं कसं म्हणजे काय झालं. काय झालं म्हणजे इकडे म्हणायचं एक नाम हरी आणि इकडे म्हणायचं दोन्ही बी घेतलेत. असं कसं. राम बी घेतला कोणी एक कोणता तरी एकावर शिक्कामोर्तब करा ना. ज्ञानोबा आहे म्हणजे बरोबर आहे. बरोबर तुमचं बरोबर आहे. कसं असते भांडणाचा मोसम टिकून ठेवायचा असला की पुढच्याला बी म्हणावं लागतं. नाही बरोबर आहे तुमचं. मग ही वकील लोक श्रीमंत कशाने झाले. मग मथारा झाला महाराज. एक वकील केस चालू होती. मथारा झाला. रिटायर झाला. केसच मिटली नाही. त्याचा पोरगा वकील झाला तरी केस मिटली नाही. पोरगा पहिल्यांदाच कोर्टात गेला. केस 2 तुकडे करून आला. एक घाव 2 तुकडे. केस मिटवली. केस जिंकली. घरी आला. बाबा पेढा घ्या. म्हणजे कशाचा पेढा आहे. मथारपणा पसतो. जी केस तुम्हाला जिंकता आली नाही. पहिल्या दिवशी केस जिंकली. मूर्खेस म्हणला मी नाही जिंकली. त्याचं कारण तुझं शिक्षण कशावर झालं असतं. आलाय कस का तुला अकल आहे का काही. हा केस जिंकली मग मोठेपणाने सांगायला आलास. लक्षात आलं का. मी उदाहरण दिलं. माझ्याकडे लक्ष द्या. फक्त उदाहरण दिलं. काय ते माणूस म्हणला ज्ञानोबा आहे एका कुठं तरी शिक्कामोर्तब करा.
इकडे एक नाम हरी आणि इकडं किती उचललेत राम आणि आमच्या हरी बद्दल काही म्हणणं नाही, पण हे दोन दोन का उचलले तुम्ही? ज्ञानोबा म्हणले बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणणं 100% खरं आहे. ही मोसम कट होऊ नाही ना पुढच्याचा. कोण म्हणतं तुमचं चुकीचं आहे? अहो तुमचंच बरोबर आहे. एक तत्व नामाची साधना करणाऱ्याला द्वैताची बाधा होत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तत्व नाम तुमचं बरोबर आहे म्हणणं. तुम्ही जे म्हणायला लागलात ना ते बरोबर आहे तुमचं. हे त्यासाठी तिसरं चरण टाकलं. एक तत्व नाम साधिती साधन. एक तत्व नामाची जर साधना केली, द्वैताचे बंधन न बाधिजे. द्वैताची बाधा तुम्हाला बाधाच करणार नाही महाराज. एक मिनिट ऐका, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो तुमच्या माहितीसाठी. ऐका एक मिनिट. काय झालं, एक हिंदूचा भक्त आणि एक मुस्लिम भक्त, दोघेही भक्तच, जहाजातून प्रवास करत होते समुद्रामधून. कशातून? जहाजातून. नाव कळतील तुम्हाला, नावात जहाजातून प्रवास करीत होते. आणि प्रवास करीत असताना जहाजातून काय समुद्राची लाट आली आणि नाव पलटी झाली महाराज. पलटी झाली की मग माणसाली देवाचं नाव, बरोबर आहे का नाही? हो, देव आठवायला लागले माणसाला. मग काय केलं, मुस्लिमाचा जी भक्त होता, ऐकायलात ना तुम्ही, मुस्लिमाच्या भक्तानं सुरुवातीपासूनच महाराज वन वे ट्रॅफिक सुरू केलं. काय? अल्लाह 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 वाच अल्लाह अल्लाह एकच. म्हणजे आपलं जे हिंदूचं होतं ना त्यानं तेवढ्या गडबडीत बुडातून तास धरलं. हे आपली लोक आहेत महाराज, ते बुडातून तास धरलं त्यानं तिथं विचार केला. ते मला आपल्याला देव किती 33 कोटी. विघ्न हरती देवता कोणती म्हणला? तेवढ्या गडबडीत बुडतानी गणपती म्हणला. गणपती सुरू केलं. श्री गणेशाय नमा, श्री गणेशाय नमा, श्री गणेशाय नमा. निघाले गणपती महाराज. म्हणले अर फक्त बुडायला लागलाय पाण्यात. निघाले गणपती, उठले. हे ना इकडे मंत्र बदलला. काही खरं नाही म्हणला. त्याची त्याला जड झालंय म्हणला. त्याची त्याला जड झालंय म्हणला. कशाच वाचवित आहे भक्ताली? वाचवित नाही म्हणला. ते काही नाही, गणपती काही कामाचा नाही म्हणला. त्याचा बाप बारा. कोण? महादेव. निघालेले गणपती पारश ते सरस्वती म्हणली कुठं? ती भक्त बुडायला पाण्यात. नीट ऐक जा, फोन कुणाचा आहे ती? काला फोन की निघाले सप्त्याला. ऐक जा कुणाचा आहे ती, पत्रिकेत नाव आहे का नाही बघा जा. का लगे उठले की निघाले बोंबल. असं कान देऊन अर म्हणलं हे पप्पाचं गिराय का आपलं नाही. निघाल्याला गणपती बसला खाली महाराज. शंकर निघाले. शंकर जप सुरू केला आणि त्यानं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. निघाले शंकर भक्त पाण्यात बुडायला म्हणजे जावं लागेल. निघाले की हे ना इकडे बदललं. काही खरं नाही म्हणला. भोळ ती भोळच. काही नाही म्हणला. शंकराचा भोळेपणा जात नाही म्हणला. ह्याला कार्यकर्ते सांभाळायची जजमेंट नाही म्हणला. अधून मधून 90 द्यावं लागते म्हणला. ह्याला जजमेंट नाही म्हणला. लक्षात आलं का बोलणं? हा, काही खरं नाही. भोळ ती भोळच आहे म्हणला. हे खरं नाही. ह्याचा मित्र बरा आहे म्हणला. कोण? विष्णू. निघालेले शंकर. पार्वती म्हणली कुठं? भक्त. मित्राचं गिरायक तुमचं नाही. निघालेले बसले खाली. तवर तर ह्याच्या नाका तोंडात पाणी गेलं. मेलं महाराज. मेलं ते. पण जे अल्लावाला होतं ना वन वे ट्रॅफिक, अल्लाह अल्लाह अल्लाह, अहो त्याचा अल्लाह अल्लाह त्याला अल्लात घेऊन गेला. आपलं मेलं नाही तर. कशासाठी सांगितलं? एक तत्व नामाची साधना करणाराला द्वैताची बाधाच बाधत नाही.
आलं का लक्षात? आणि नाम सोप अहो आपल्याकडे शास्त्राला किंमत आहे, बरोबर. शास्त्र म्हणेल ते सांडावे तरी राज्य ही तृण मानावे. शास्त्राला किंमत आहे. आणि एखाद्या वेळेला शास्त्रानं जरी बाजूला टाकलं तरी नाम असलं खतरनाक आहे महाराज. निंदिले जे शास्त्रे निंदिले जे शास्त्रे वंदे केली नाम मात्रे वंदे केली नाम म्हणतात निंदिले जे शास्त्रे आणि वंदे केली नाम मात्रे. नाम त्याला वंदे करत महाराज. हा सोपं होय महाराज. अहो जीवनात एक मिनिट आहे का, जीवनात लय कोडे आहेत महाराज. आहेत का नाही कोडे जीवनात? संकट कोडे म्हणजे संकट आहेत का नाही? बोला आहेत का नाही? कुणाच्या जीवनात कोणतं संकट आहेत, कुणाच्या जीवनात कोणतं संकट आहे, पण आहे का नाही? लय कोडे आहेत महाराज. पण ही कोडे ही कुणी टाकली? देवानं. कुणी टाकलीत? देवानंच केलंय ना. देवानं आपल्या जीवनाचं कुलूप लावून घेतलंय महाराज. कुलूपच लावलंय देवानं, बरोबर कुलूप लावून घेतलंय. लय बेकार काम आहे महाराज. सांगितलं ह्याला हे दुःख त्याला ते दुःख, आणि ही दुःखाचं कुलूप लावून घेतलं असं पॅक बाहेरून. आणि कसं असतंय महाराज, कुलूप लावलं की कुलूप कशानं उघडत आहे? बोला आता, चला बोला पटकन. कशानं? चावीनं. जुन्या शब्दात किल्ल्या, बरोबर आहे का नाही? किल्लीनं उघडत असत. कसं असतंय की जीवनामध्ये ती कुलूप उघडायचं म्हणलं की त्याच कंपनीची चावी लागती का दुसऱ्या कंपनीची जमती? बोला की. अहो त्याच कंपनीची चावी लावली तर कुलूप उघडत आहे, बरोबर आहे का नाही? हा नाही दुसऱ्याची चावीनं उघडत आहे का? पण एक चावी अशी असती की त्या चावीनं जगातले सगळे कुलप उघडत. कोणती चावी? त्याला मास्टर चावी म्हणतात बघा. कोणती चावी? ती गॅरेजवाल्याकडे वगैरे असते, चोर बी वापरतात ती चावी, बरोबर आहे का नाही? मला मास्टर चावी. आता आम्हाला ती गाडी असल्यामुळे एखाद्या चावी जर मध्ये अडकलीन गॅरेजवाल्याकडे गेलं ती सांगतात ही चावी घेऊन जा महाराज. कुठल्या बी गाडीला ती चावी येते, असती का नाही चावी? कोणती चावी म्हणतात तिला? मास्टर चावी. तसं नाम ही मास्टर चावी. त्याला संप्रदायात गुरु किल्ली म्हणतात. कोणती किल्ली? गुरु किल्ली. त्या नाम रूपी चावीनं कुठलं बी कुलूप उघडत आहे. लक्षात आलं का? कसलं बी संकट, पापे अनंत कोडी गेली त्यांची, कसलं बी कुलूप त्या चावीनं उघडत आहे. बरं चावी कुलूप लावलंय देवानं, बरोबर आहे का नाही? काही लोक गेले देवा तेवढ्या किल्ल्या बघूया बरं इकडं, ती कुलूप उघडून घेतो. देवाने सांगितले ए किल्ल्या माझ्या पैसे नाही. तुका म्हणे किल्ल्या तुका म्हणे किल्ल्या संत हाती दिल्या संत हाती दिल्या. आमच्या गण्यात म्हणले देवानं संत हाती दिल्या. ते संताकडे तिकडे जा बरं. संताकडे गेले काय करावं लागलं? म्हणजे नामचिंतन करावं लागलं. लक्षात आलं का बोलणं? आम्ही तर काय मग लोक बदलनात का? एवढे कीर्तनकार झाले का बदलनात लोक? त्याचं कारण आहे ऐकणारे बी चांगले नाहीत तर सांगणारे बी. हा काय अहो तुकोबाराचे शब्द बाप्पा महाराज तुकोबाराय म्हणले सर ही काय झालंय? सांगणाऱ्याला झालाय मूळव्याध आणि ऐकणाऱ्याला झाली खरूज. जो मूळव्याधे पिढीला जो मूळव्याधे पिढीला मुख दे कोणी हसे खरूजला मुख दे कोणी हसे खरूजला. आणि मुख दे कुणी हास्य खर्जूला. ऐकणारा झाली खरोजन सांगणारा झाला मूळव्याध. कशी लोक सुधरतील? ऐकायला लागलात का? लक्ष देऊ. सोपं गोष्ट आहे का? नाम हे गुरु किल्ली. इथं आपला विषय होता. आणि एक तत्व नामाची साधना करणाराला द्वैताची बाधा बाधत नाही.
दृष्टांत दिलाय. पुढचा माणूस म्हणला महाराज हिंदूचा आणि मुसलमानाचा आणि ते समुद्रातला ना असला दृष्टांत बोगसगिरीचे उत्तर देऊ नका. बोगस उत्तर. शास्त्र काय म्हणतंय ते सांगा. आता ते जे मी दृष्टांत सांगितलं त्याला शास्त्र आहे का कुठलंच? त्याला कुठलंच शास्त्र नाही ना. दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी असतो, त्याला कुठलंच शास्त्र नाही असं मोगम बोलू नका. पटवून द्या. ज्ञानोबराला राग. ज्ञानोबरा म्हणले हो तुम्ही भेदभाव करायला लागलात. नाम काय वरण समजिलं का तुम्ही? हा प्रकारच पाडायचे असतील तर वर्णात पाडावं लागतील. नाम अमृत आहे त्याच्यात प्रकार पाडता येत नाहीत. आलं का लक्षात?